आज केलं आहे मणगणा. त्याच्यासाठी कढई घेतलं आहे, पेलोभर पाणी उकळत ठेवलं आहे. स्वच्छ धुवून भिजत घातलेली चणा डाळ अर्धी कच्ची शिजवून घेतलं. त्याच्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात ओला खोबरा घेतलं, त्याका एक फेरो मारून घेतलं आहे, म्हणजे भरभरावून जाडसर असला की बरं लागतं. डाळ शिजली की त्याच्यात भिजवलेले साबुदाणे घातले. आज मी करतो आहे मणगणा. असा करून बघा, एकदम भारी लागतं. 1 चमचो वेलची पावडर आणि किंचितसा मीठ, नाही तर अळणी लागतं, मीठ घालूचंच लागतं. आणि वेलची पावडर ना आम्ही साखर आणि वेलची पावडर एकदम वाटतो, त्यामुळे ती पांढरी दिसतं. खूप जणांना वाटतं पांढरा काय घालतास, तर ती वेलची पावडर. त्याच्यानंतर गूळ घातलं आहे. गूळ किसून घातलास ना, व्यवस्थित साबुदाणे आणि डाळ शिजान येऊ गई, अप्रतिम मणगणा लागतं. नंतर जा मिक्सराक लावलेला खोबरा असा ता घालायचा. इतकी भारी टेस्ट लागतं ना, ह्या खाणाऱ्याकच कळटा. मणगणा सगळ्यांकाच आवडात हे सांगूक येत नाही, पण आमकां भरपूर आवडतं. जेवढं आमकां तिखट आवडतं तेवढंच आमकां गोड आवडतं. आणि आम्ही सुरुवातीपासून सवय लावून ठेवली आहे. 1 चमचोभर झाला तरी गोड खायचा. वरसून ना काजूगर जरा बारीक केलं ते घातलं, एकदम भारी टेस्ट येतं. मस्त निवला की अजून बरा लागतं. फ्रीजात ठेवून खाल्लास की त्याच्यापेक्षा भारी लागतं. असा मणगणा करा, खावा, अप्रतिम चव येतं. आवडतला तुमकां? आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब.